आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य कोसळत जाणारी झाडे. लेखिका शुभांगी भडभडे. निर्मिती सहाय्य प्रदीप जारोंडे. सादर करते चंद्रमणी बेसेकर. गेली 3 दिवस पाहतोय. शनी आडवा आलाय मला. किती ठरवतो ऑफिसात वेळेवर पोचायचं, पण नाहीच पोचू शकलो मी. कधी रस्त्यावरची कुत्री आड येतात, कधी पेट्रोलला दीर्घ रांग असते. काल तर स्कूटरचा स्पार्क प्लगच खराब झाला. आणि आज तर नवीन साहेब येणार आहेत, म्हणजे झालंच. माय गॉड, किती वेळ झालाय. वेलकम मिस्टर. आय एम मिस्टर रमेश जोशी, आय सी, सिनियर अकाउंटंट. प्लीज कम इन माय कॅबिन. झालं ना अखेर व्हायचं तेच. काही म्हणालात मिस्टर जोशी? नो सर. अरे हो, माझा परिचय करून द्यायचा राहिलाच. आय एम चंद्रा कृष्णमूर्ती. बंगलोरच्या ऑफिसमधून इकडे आलो आहे. या बसा ना. साहेब मला लेट झालं काय की मला ना. मी त्यासाठी बोलावलं नाही मिस्टर जोशी. मी तुमच्या समोरच्या बंगल्यातच राहायला आलो आहे. कोणता बंगला? अहो तो नाही का, शेवग्याचं झाड असलेला ओंकार बंगला. शेवग्याचं झाड असलेला बंगला? फारच पॉश आहे सर. रिकामाच होता गेली 6 महिने. तिथले सारे डेन्मार्कला गेलेत. ऑफिसने दिलाय मला. अच्छा. मी आलो आणि शेवग्याचं डोमेस्टिक झाड पाहिलं. सिम्पली वंडरफुल. आय लव्ह डोमेस्टिक. शुभ शकुनी असतं हे झाड. तुमचा विश्वास बसणार नाही जोशी, पण नागपूरला आल्यावरही हे झाड सुयोगानं माझ्याच दारात आलं. अच्छा. तुम्हाला सांगतो जोशी, मी मॅट्रिक झालो ना तेव्हा माझ्या घरच्या शेवग्याला पहिला बहर आला. लोकांकडे दरवर्षी शेवग्याला बहर यायचा, पण आमच्या दारी शुभ कार्याचा संदेश घेऊनच यायचा. मी BSc झालो, डॉक्टरेट मिळवली, लग्न झालं, मुलगा झाला. त्याला आमच्या दारातला शेवगा साक्षी होता. तोच बहरून यायचा आणि त्याच्या असंख्य इवल्या फुलांनी भरभरून आशीर्वाद द्यायचा. वा, काय योग असतात नाही सर. जेव्हा माझ्या बदलीची ऑर्डर मिळाली ना जोशी, तेव्हा तो शेवगा सुकल्यासारखा झाला. माझ्यावर फार फार प्रेम होतं त्या झाडाचं. काय विचित्र माणूस आहे. पहिल्या भेटीत ऑफिसातला बॉस आपल्या हाताखालच्या माणसाशी इतकं बोलू शकतो. शेवग्याच्या झाडाचा आणि दैवाचा काय संबंध? एखाद्या यशाच्या वेळी त्याला बहर येणं निव्वळ योगायोग असेल, किंवा इतर वेळी त्याचं त्या शेवग्याकडे लक्षही नसेल. काही म्हणालात मिस्टर जोशी? नाही सर, काही नाही. देन ओके. नाही, मी म्हटलं आधेमध्ये येत जा बंगल्यात. हो ना, येईल. येस सर. बरं. नलिनी, काय हो? त्या समोरच्या शेवग्याला गच्च बहार आलाय बघ. हो. आपल्या पांढऱ्या फुलांची ओंजळ तो जमिनीवर टाकतोय. आश्चर्यच आहे. 8 वर्ष नाटकर्णी इथे राहत होते, पण शेवगा असा कधी फुलला नव्हता. नाटकर्णी आजोबा तर झाड तोडायला निघाले होते, पण आजी म्हणाल्या, कशाला हिरवं झाड तोडता, नाही येत एखाद्या झाडाला खूप बहर, म्हणून काय ते तोडायचं. मी जात होते ना त्यांच्याकडे, तेव्हा कळायचं. आमच्या साहेबांनी मला कितीदा बोलवलंय, पण रोड क्रॉस करून समोरच्या बंगल्यात जाणं झालंच नाही. पण काय ग, आमचे साहेब आल्यावर तू नेहमीप्रमाणे ओळख करून नाही घेतलीस? मला त्यांच्या बायकोचं मद्रासी उच्चारातलं हिंदी कळतच नाही बघा. कुरळ्या काळ्या भोर केसांची, मोठं कुंकू लावणारी आणि रोज गजरे घालणारी तुमच्या साहेबांची गोरी बायको तशी अबोलच दिसते. कशावरून म्हणतेस? अहो, ते अंगणातच असतात आणि ती बाहेर आली ना तरी फारशी बोलतच नाही. कमाल आहे तुझी. कशावरून निष्कर्ष काढतेस कोणास ठाऊक. तुझं आपलं काहीतरीच असतं नलिनी. का हो? जगातले सारे पती पत्नी भांडत असतात, त्यांचं पटत नाही, आणि आपण मात्र कधी भांडत नाही असं दाखवायचं तुझा हट्टच असतो. नसतील ते बोलत फारसे. शिवाय खूप बोलण्याचं वय कुठे राहिलंय त्यांचं. साहेब 50च्या पुढचेच, म्हणजे बोलून बोलून बोलणार किती. तुमचं आपलं काहीतरीच. आपण दोघं विशिष्ट वयानंतर गप्प का बसणार? तसं नाही का. बोलण्याचा किंवा न बोलण्याचा स्वभावच असतो एकेकाचा. काही ना तर अजिबात बोलायला आवडत नाही. तुला सांगू, त्यांचं नाव चंद्रा कृष्णमूर्ती आहे. तर तिचं नाव काय असेल? चंद्रप्रभा असेल. कशावरून? स्त्री ही परप्रकाशी आहे ना म्हणून. मी असं मानत नाही.
स्त्री ही स्वयंभू, स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहे. पुरुषाला न दिलेले अधिकार स्त्रीला निसर्गतः मिळाले आहेत. शिवाय पुरुषाचंही अस्तित्व स्त्रीमुळेच. तेव्हा ती परप्रकाशी नाही, स्वयंप्रकाशी आहे. उलट पुरुषच अगतिक आहे. ती 4 दिवस माहेरी गेली की घराची मॅनेजमेंटच बदलते, हो की नाही? स्त्रीची अस्मिता म्हणजे स्वयंपाक का? जाऊ दे ग. कुठले ते चंद्रा कृष्णमूर्ती, त्यांचा बंगला, त्यांचा शेवगा. हा, खरं तर आपल्या जीवनात त्यांच्या शेवग्यानं प्रवेश केलाय. खरंय. तू सुद्धा काय झकास बोलू लागलीस. हा शेवग्याच्या बहराचा परिणाम असावा, नाही? खरंय. जाता येता खिडकीतून दिसणारं ते शेवगाचं झाड आहे ना, ते मला खुणावतं, हाक मारतं आणि बोलतंय असं वाटायला लागतं. अच्छा. तुम्ही पाहिलं कधी कधी मिसेस कृष्णमूर्ती बरोबर एक तरुण गप्पा मारताना दिसतो. हा, बघितलं. बहुधा त्यांचा मुलगा असावा. काल परवा पाहिलं ना, साहेबांच्या चेहऱ्यासारखी त्यांची मुलगी, तिचा नवरा आणि तिची मुलं आली होती. आणि खरंच शेवग्याचं झाड फुलांनी डवरलं होतं. कमाल आहे नाही? गंमत अशी की हेच कृष्णमूर्ती बॉस मला म्हणाले होते परवा. अंधश्रद्धा आणि दुर्बळ परंपरा सोडून द्या मिस्टर जोशी. सत्य स्पष्ट विज्ञानवादी जीवन असायला हवं. अमका सण आला घ्या हाफ डे, अमका सण आला लेट मार्क. धर्म तुमच्या कर्माच्या आड यायला नको. प्रयत्नाला ईश्वर माना. जोशी, परंपरा, संस्कार, चालीरीती आपल्या वेळात बसवा. धर्म बुडत नाही त्यानं. जो तारून नेतो तो धर्म. तो विरणारा बुडबुडा नाही. कर्म हाच धर्म माना. असं म्हणणारे तेच सर मला शेवग्याच्या फुलांचा बहर शुभ संकेत घेऊन आल्याचं सांगतात. काय म्हणावं? खरंच माणसाच्या मनाचे धागे कसे गुंतात ते सांगताच येत नाही. चांगलं झालं की माणसाला त्याचं श्रेय कुणाला तरी द्यावंसं वाटतं. त्या जागी एखाद्याने ईश्वराला, कोणी आईला तर कोणी वडिलांना क्रेडिट दिलं असतं, नाही का? पण एक मात्र घडलंय. आपल्या जीवनात एक नवीन विषय आलाय. तो म्हणजे समोरचा बंगला आणि कृष्णमूर्ती कुटुंब. खरंय. त्यांच्याकडे येणारी आणि जाणारी माणसं. एखाद्या रहस्यात्मक स्टोरीप्रमाणे आपण सतत त्यांच्या घरावर वॉच करतोय. उद्या काही घडलं ना तर आपण आखो देखी खबरे त्यांना सांगू. काही घडायला मात्र नको. फार चांगले आहेत कृष्णमूर्ती सर. खरंय. फार सात्विक, फार सरळ मार्गी. त्याला कुठलंही दुःख येऊ नये असंच कोणीही म्हणेल. हो ना. अतिशयच प्रेमळ आणि परोपकारी आहेत ते. त्यामुळे चपराशापासून त्यांचं काम कोणीही अतिशय जिव्हाळ्यानं करतात. परवा काय झालं सांगू? काय हो? आमचा तो हलकट दत्ता चपराशी आहे ना, तो नेहमी लेट येतो आणि उद्धटासारखा बोलतो. त्याला कृष्णमूर्ती सर म्हणाले, ते काही म्हणतील पण दत्ताने ते ऐकायला हवं ना. साहेबांपेक्षा चपराशीच बॉस झालेला दिसतो. अगं ऐक तर नलिनी. ते दत्ताला म्हणाले, अरे आपण एकमेकाला काय देतो रे? शब्दच ना नुसते. मग ते शब्द सुंदर असले तर काही बिघडतं का? खरंय. प्रेम करायला पैसा लागत नाही, कष्ट लागत नाही, व्यवहारही लागत नाही. दत्ता, माझं ऐकशील? उद्यापासून तू मला एक सभ्य गृहस्थ होऊन दाखवशील? मग काय आश्चर्य सांगू, धटिंगण दत्ता प्रेमळ झाला. खरं की? अदबीनं बोलू लागला. अरे, बायकोनं केलेली कांद्याची भजी तो सरांना द्यायला घेऊन आला. अच्छा. आणि मला म्हणाला, रमेश बाबू माझं एक काम कराल? त्याच्या ह्या अदबीच्या वाक्यानं माझे डोळे पाणावले. खरे. म्हटलं बोल दत्ता, काय करू? तर म्हणतो कसा, माझ्या बायकोनं केलेली कांद्याची भजी साहेबांना द्याल का? अरे तू का नाही जात? मला लाज वाटते रमेश बाबू. मग काय झालं? मद्रासी माणसं तशी फार कट्टर असतात. असं कुणाचंच खायची नाही. अगं खाण्याबद्दल कट्टर नसतात ती. मग त्यांच्या परंपरा ते काटेकोरपणे पाळतात एवढंच. मी सरांना फोनवर सांगितलं सारं. थोड्याच वेळात त्यांनी दत्ताला हाक मारली आणि ती करडईच्या तेलातली भजी खाल्ली सुद्धा. अरे. आणि त्याला म्हणाले, माझ्या बहिणीनं माझी एवढी आठवण ठेवली, तिला चोळी बांगड्या घेऊन दे दत्ता. अरे वा. त्यांनी 100 रुपये त्याला दिले. असा देणारा माणूस सर्वांनाच आवडेल हो. चुका झाल्या तरी तो असा वागतो. अरे तू काय करतेस नलिनी? ते माझे बॉस आहेत. दुसऱ्यांचा कशाला, माझाच अनुभव सांगतो. काय? माझी एक फाईल त्यांनी मागवल्यावर सापडली नाही. मी शोधून थकलो, पण ती कुठेतरी गहाळच झाली. हो का? मी सरांना बिचकतच सांगितलं, सर आय एम व्हेरी सॉरी, पण ती फाईल सापडत नाहीये. त्यात असणारी सर्व माहिती माझ्याकडे आहे. मी ती पूर्ण करून देतो. मग काय झालं? सर म्हणाले, मला उद्याच ती फाईल हवी आहे मिस्टर रमेश जोशी. एखादी गोष्ट हरवणं सहज असतं, पण तयार करायला परिश्रम लागतील, ते तुम्हाला घ्यावे लागतील. एक दिवस मला खूप उशीर झाला होता, आठवते तुला? मी 1:30ला घरी आलो होतो. हो, मी विचारलं तर टॅक्सीचा संप होता म्हणालात. मग लोकलनी आलात असं काहीच सांगितलं. अगं त्याच दिवशी मी रात्री 12:30 पर्यंत थांबून फाईल पूर्ण केली आणि ड्रॉवरमध्ये लॉक करून आनंदाने हात झटकत उठलो, तो कृष्णमूर्ती साहेब समोर.
हो का? मी म्हटलं सर घरी नाही गेलात तुम्ही? सर म्हणाले तुम्ही होतात ना मिस्टर जोशी, दत्ता होता, तुमच्यासाठी थांबलो. बाहेर आलो तो टॅक्सीचा बंद. अखेर सरांनीच दत्ताला पोचवलं आणि अर्थात मलाही. तसं काही सांगितलं नाही तुम्ही. त्या दिवशी तर काम करताना सरांचा रागच होता, पण नंतर ही इज अ व्हेरी गुड मॅन. बंद करा आता ती खिडकी. का ग? म्हणजे कृष्णमूर्ती सर खिडकी बाहेरच राहतील. बरं. नलिनी, ओ नलिनी इकडे ये. काय हो? अगं लवकर ये. काय हो, काय झालं? अगं शेवग्याच्या पानापानातून फुलं उमललीत पहा. खरंच की? नक्की सरांना शुभ संकेत झाला असणार. सर खूप प्रसन्न असतील. अगं बघ, सर बाहेर आलेत. हो, झाडाकडेच बघतायत. खरंच की? त्यांचा मुलगा आणि मिसेस कृष्णमूर्ती बाहेर आलेत बघ. आहे खरा बहर. आपण अगदी रोज शेवग्याच्या झाडाकडे बघत नाही, पाहतो ते त्यांच्या बंगल्याकडे. हो ना. पण एखादी घटना घडली की आपण त्यांचे संदर्भ लक्षात घेतो आणि त्यामुळे हे घडलं असेल असं म्हणतो. पण अशा गोष्टीवर माझा मात्र विश्वास नाही. फक्त एवढं मात्र झालं की तुमच्या साहेबांमुळे आपण त्या शेवग्याच्या झाडाला अतिशय महत्त्व देऊ लागलो. अगदी खरंय. सरांनी उल्लेख करेपर्यंत ते झाड तिथे आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं. का हो? आपल्याकडे दोघांपैकी एखादा चित्रकार किंवा लेखक असता तर? म्हणजे काय झालं असतं? अहो, बदलत्या रंगाचे, ऋतूचे आणि साहेबांच्या घरातल्या माणसांचे संबंध त्याने अगदी छान रंगवले असते. अगं चित्रकार लेखक नसलो म्हणून काय झालं? तू आणि मी मिळूनच त्यांच्या जीवनातले रंग शोधतो आणि शोधता शोधता त्यात रंगून जातो. खरंय. खरं तर माणूस स्वतःपेक्षा दुसऱ्याचाच अधिक विचार करतो, दुसऱ्याच्या जीवनात डोकावतो, दुसऱ्याच्या सुखदुःखात ढवळाढवळ करतो. खरंय. का करतो असं कळत नाही. आपल्याबद्दल सांगायचं झाल्यास नलिनी, आपण कोणावरच का श्रद्धा ठेवत नाही का? अनेक माणसं देवावर, साधू संतांवर, आई बहिणीवर अशी कुठेतरी श्रद्धा ठेवतात. कृष्णमूर्ती सर त्या झाडावर श्रद्धा ठेवतात आणि आपण मात्र डॉक्टरवरही श्रद्धा ठेवत नाही, जाऊ द्या. ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही. गेल्या 6 वर्षात आपण 10-15 डॉक्टर्स बदलले, पण कोणा एकावर श्रद्धा ठेवली नाही. परिणाम काय? आपली झोळी रिकामीच. ना मूल झालं, ना आनंद मिळाला. रिकामा वेळ मात्र मिळाला. जाऊ द्या. हो, जाऊ द्या. आता ते काय, जाऊ द्या तो चॅप्टर. बर, जाऊ देतो. पण श्रद्धा ठेव नलिनी, श्रद्धेविना काही नाही. हॅलो, रमेश जोशी. हॅलो सर, आपण इकडे कुठे? भाजी आणायचं माझं काम. म्हणजे कामाचं श्रम विभाजन का? हो, तसंच. मिसेस कृष्णमूर्ती कित्येक वर्षात बाहेर पडल्या नाहीत. अहो, त्यांच्या कमरेपासून पायापर्यंत स्टील रॉड आहेत ना. ओ हो. घरचं त्या छान बघतात. पण तशा त्या खूपशा बोलताना दिसत नाही. असतो स्वभाव एकेकाचा. बरं का, तुम्ही आला नाहीत आमच्याकडे? अहो, आलो नसलो तरी आमच्या पूर्वेकडच्या खिडकीतून तुमचा बंगला स्पष्ट दिसतो. हा, येता जाता लक्ष असतं. हे बघा, असं कुणाच्या बंगल्यात डोकावू नये मिस्टर जोशी. सॉरी सर, म्हणजे नाही, हो, गंमत केली हो मी. हां. उद्या माझ्या मुलाची एंगेजमेंट आहे. अच्छा. तर तुम्हाला सांगायचं एवढंच की उद्या खिडकीतून न डोकावता दारातून आत या. हो हो हो. तुमचा मुलगा डॉक्टर आहे ना सर? हो, आणि येणारी सूनही डॉक्टर आहे. सर, विचारू नये पण विचारतो. विचारा विचारा. ह्यावेळी कुठल्याच झाडाला बहर नाही, तरी तुमच्या शेवग्याचं झाड मात्र कमालीचं बहरलंय. माझ्या नसानसातून प्रसन्नता आणि चैतन्य आहे. तसंच शेवग्याच्या शाखा शाखातून फुललेली प्रसन्नता मला जाणवते जोशी. आय एम सो हॅपी, सो हॅपी. जोशी, तुम्हाला सांगू, माझ्या बंगल्यातला डौलदार शेवगा एखाद्या सम्राटासारखा उभा दिसतो. कधी प्रौढ, प्रगल्भ, सत्पुरुषाप्रमाणे तो दिसतो, तर कधी लेकुरवाळ्या कुटुंबाचा भार सांभाळणारा तो स्नेहल पिता दिसतो. वा. मी बालपणीपासून शेवगा पाहत आलो आहे. त्याची हिरवीगार, पोपटी, मऊ पानं झुळझुळती वाटतात. इवली, लांबट, गोलाकार पानं वारा आला की झरझर झरझर डोलतात. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ शेवगा. वंडरफुल सर. वंडरफुल.
कशाबद्दल? इतकं सुंदर त्याचं वर्णन केलं की मीही त्याच्या प्रेमात पडलोय. अगदी खरं आहे ना? एकदम खरं. झाली भाजी घेऊन? का तुम्हाला जायची घाई आहे का? हो, म्हणजे नाही, म्हणजे माझं काय आहे, मी संपूर्ण बाजारातून प्रथम चक्कर मारतो. अच्छा. काय चांगलं आहे ते पाहतो आणि मग घेतो. नाही म्हणजे तुम्हाला घाई असेल तर जा तुम्ही. हो सर, मला जरा घाईच आहे. निघू मी? हो येस, हो येस, थँक्यू. नलिनी, काय? सरांकडे ॲम्ब्युलन्स आली आहे. हो, तुम्हाला सांगणारच होते. काल संध्याकाळी मिसेस कृष्णमूर्तींना हार्ट अटॅक आला आणि त्या रात्री गेल्या. अरे? आता दूधवाला सांगत होता. अरे अरे, फारच वाईट झालं. गेल्या 4 वर्षात त्यांच्याकडे त्यांनी बोलावूनही एकदाही गेलो नाही. आणि आता कसं तरीच वाटतंय. इतकी वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवून एकाला सोडून अचानक जायचं म्हणजे कसं तरीच वाटतं. हे जीवन तरी कसं? काल भांडतो, हे माझं ते माझं म्हणतो आणि आज अकल्पित महाप्रवासाला निघून जातो. मृत्यूच्या छायेत जीवनाचा आनंद घेताना कळतच नाही की पुढचा क्षण मृत्यूच आहे म्हणून. साहेबांना किती दुःख झालं असेल. हो ना. तर जाऊन समजावू काय त्यांना? मृत्यूचं रहस्य, पुनर्जन्म की गतजीवनाचा आलेख? काय म्हणायचं तिथे जाऊन? सर, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत म्हणून? दुःख हलकं तर होत नाही त्या शब्दांनी. खरंय. मग किती निरर्थक वाटतात आपलेच शब्द आपल्याला. दुःखात असं सहभागी होता येतं? दुःख असं प्रत्येकाच्या ओंजळीत मोठमोठ टाकता येतं? मृत्यूचं दुःख, चिरविरहाचं आकाशव्यापी दुःख, ते काय वाटता येतं? हो ना, खरंच आहे. आपण त्याच्यात खऱ्या अर्थाने सहभागी झालोय. खरंच काय म्हणायचं तिथे जाऊन? ईश्वर मृतात्म्यास शांती देव म्हणून? हा मृतात्मा कुठे गेला? शोधून कुठे सापडणार आहे का? तो वायुरूप, द्रवरूप की न दिसणाऱ्या चैतन्यमय स्वरूपात? ईश्वराला आपण सांगणार कोण? आणि लक्ष लक्ष योजन दूर असणारा ईश्वर नेमका ह्याच मृतात्म्याला सद्गती कसा देणार? आणि सद्गती म्हणजे तरी नेमकं काय? कशाला एवढा विचार करता? आपल्या परंपरा पालन करा, साहेबांना भेटून या. ठीक आहे, जाऊन येतो. मनात आज त्या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण तिथे जाऊन त्यांना एकही प्रश्न विचारू नका. नाही. सर, सारं फार अचानक झालं. असं व्हायला नको होतं. मिस्टर जोशी, मृत्यू हा सांगून सवरून येणारा सरकारी अधिकारी नाही आहे. घटना दुःख देणारी, न विसरता येणारी, सहन करायला कठीण असली तरी अपरिहार्यच आहे ना. हो, खरं आहे सर. मग त्याचा शोक करण्यात काय अर्थ आहे म्हणतो मी. मनाला हेच पटवायचं, समजवायचं. तुम्हाला सांगतो जोशी, एका विशिष्ट वयानंतर माणसाला स्वतःलाच ही जाण झालेली असते की आपलं वय झालंय. ही भावना तो विसरू शकत नाही आणि त्यातूनच निवृत्तीचे धागे दोरे उलगडत जातात. बरोबर आहे सर, पण कसलेच पण लावू शकत नाही. कुठेच कुणावर रागवू शकत नाही. हे बघा, एखादी घरातली स्त्री उशिरा आली की आपण तिला रागवतो, पण इथे ती परतच येणारी नसते. अहो, रागवायचं कुणावर? आपल्या मनातला राग दुसऱ्यावर काढावा अशी पत्नी ही एकच व्यक्ती असते. खूप एकटं वाटू लागतं. पण मी म्हणतो, आपल्या हाती काय आहे? हो, खरं आहे सर. म्हणून म्हणतो जोशी, आहे तितके दिवस लाईफ एन्जॉय करा. त्या सुखद आठवणींवर माणूस उर्वरित आयुष्य काढू शकतो. दुःखाची सवय होते आणि त्यातही एक सुख मिळतो. नाही म्हणजे तुम्हाला हे सारं पटणार नाही जोशी, पण अगदी खरं आहे. दुःख गोंजारण्यातही सुख असतं, हे माणसाला अनुभवातून कळतं. सर, काही अडचण वाटली तर कळवा. निसंकोच कळवा सर. हो. नाही, आता जोशी, अडचणी तर यायच्याच, पण तुम्हाला कळवीन. जरूर कळवी. माझ्या परिचयाचं इथं तुमच्याशिवाय कोणीच नाही. हो, खरंच. येऊ मी आता? हो, या.
ऐकलत का? काय झालं? अहो, साहेबांचा नातू झाडावरून पडला आणि त्याचा हात तुटला. अरे घरी कोणीच नव्हतं. मग? तो खूप जोरजोराने रडत होता म्हणून मी धावत गेले. हां. तर अक्षरशः हात सांध्यातून निखळलेला. अरे बापरे. घेऊन गेले लगेच हॉस्पिटलमध्ये. मग फोन केला शेजारच्या सुमन वहिनींनी ऑफिसमध्ये हां. आणि साहेब आले. काय सारं विचित्र घडतंय हे. त्यांची मिसेस गेली, मुलीचा नवरा अपघातात गेला, ती 3 मुलांना घेऊन इथे आली, मुलाचा कार ॲक्सिडेंट झाला पण वाचला तो. किती एका मागून एक घटना घडाव्यात एखाद्याच्या आयुष्यात. तसं पाहिलं ना तर आयुष्यात दुःखाचे क्षण कमी येत नाहीत. पण त्यात सर ढळले नाहीत, थकले नाहीत आणि वाकलेही नाहीत. खरे. नेहमीचं हास्य कधी लोपलं नाही. कधी त्यांनी ऑफिसमध्ये कोणाला झापलंय, चिडलेत कोणावर, कधी असं झालंच नाही. यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हण काही त्यांना, पण मला तर कधी कधी वाटतं सर भावना शून्य असावेत. बायको गेली तरी मला उपदेश करत बसला तो गृहस्थ. हो. त्याला काय म्हणावं कळत नाही. जशी तिच्या जाण्याची ह्यांनी पूर्वतयारीच केली होती. का हो? त्या दिवशी शेवग्याचा बहर होता ना? आदल्या दिवशी आपण पाहिला होता ना. त्यांची पत्नी गेली त्या दिवशी मी गेलो होतो ना, हां. तेव्हा अंगणात शेवग्याच्या फुलांचा सडा पडला होता. हो ना. दुःखी होऊन तोच शेवगा जणू रडला होता. आता इतक्यात तर बहरलाच नाही शेवगा. कदाचित उजव्या सोंडेचा गणपती प्रत्येकाला लाभी नसतो म्हणतात ना, तसा हा वेळी अवेळी बहरणारा शेवगा त्यांना लाभी नसावा. एखाद्या गोष्टीवर प्रचंड प्रेम करणारी एक वेडी जात असते माणसाची. त्यात तुमचे साहेब आहेत. असेल, तसंही असेल. एकदा मी बिचकतच त्यांना विचारलं होतं शेवग्याच्या झाडाविषयी. तेव्हा ते नेहमीच्या सवयीने प्रथम हसले होते आणि मग म्हणाले होते, बसा बसा जोशी बसा. एक सांगतो, माणसाच्या जीवनाला जगण्याला एक आधार हवा असतो. त्या आधारासाठी आपली निष्ठा असते, पूर्वानुभव असतात. प्रत्येकाच्या जीवनाचे आधार आणि जीवननिष्ठा वेगवेगळे असू शकतात. मी आश्चर्यचकित झालो असं त्यांना वाटलं. ते म्हणाले, जोशी, तुम्हाला कल्पना येणार नाही. ह्या झाडाच्या पायाजवळ मला विशाल जगात एकटं टाकून आई आपलं निर्धास्त जीवन जगायला निघून गेली. आई नाही, वडील नाही, आप्त स्वकीय नाहीत. अनाथालयातल्या त्या शेवगाच्या झाडावर मी आई तिथे येऊन गेली म्हणून प्रेम करू लागलो. मी खूप भावनाप्रधान. प्रत्येक गोष्टीची तक्रार बाईजवळ असायची. त्या एक दिवस म्हणाल्या, तुला आनंद झाला तरी ह्या शेवग्याच्या झाडाला सांगायचं आणि दुःखही झालं तरी झाडाला सांगायचं. दुःखाचे क्षण जास्त आले. हसू मुद्दाम ओठावर आणलं. दुःख पचवता येत नव्हतं तेव्हा झाडाजवळ रडत होतो मी. मग समज आल्यावर झाडच मूकपणे मला डोळस जाणीवा देत राहायचं. माझा कोणी मित्र नाही, कुणी त्याच्या इतकं माझ्यावर प्रेमही केलं. खरंच नलिनी, जीवनाचे एक एक पैलू बघताना आणि त्यांचे अनुभव ऐकताना खूप वेगळं वाटलं. ऐकत राहावं असा सरांचा लाघवी आणि मृदू स्वर ऐकत राहावासाच वाटतो. आपल्याही आयुष्यात साहेब नकळत आले आणि आपलेच झालेत नाही. खरंय. अहो, उठता का जरा? स्वयंपाक घराची खिडकी ताडताड वाजते. कधीचा आकाश फाटल्यासारखा पाऊस कोसळतोय. मला स्वप्नात पाऊस दिसत होता अच्छा. आणि खरंच कोसळतोय. खिडकी बंद करा ना. अगं केली ना बंद, 2दा केली, पण वाऱ्याने सारखी उघडते. वाराही आहे आणि पाऊसही आहे. त्यातनं लाईटही गेली. किती वाजले? खरंच की 6:15 झाले. उजाडलंय चांगलं. दूधवाला आलाय. दार उघडता का? मी पातेला आणते. उघडतो. क्यों भैया, कैसे आए पानी में? अरे पानी रुक गया इसलिए आया भैया, और वैसे पानी रहता तो आना ही पड़ता ना साहब. चाय कैसी बनती आपकी दूध के बिना? हाँ भाई, लेकिन आज रात तो ऐसा पानी था और हवा थी कि लगता था सब कुछ खत्म करने वाला प्रलय आ गया. आज तो दूध में पानी ही पानी होगा. वैसे मैंने ढक्कन लगाए हैं ना. भाई जी, हाँ, इस पानी से नीचे वाले लोगों का पूरा बगीचा बह गया. अच्छा.
पेड़ तो जमीन पर सो गए, मुझे लांग कर आना पड़ा। दूध लो बाई जी। हा लो. नलिनी, का नलिनी, का हो, काय झालं? नलिनी, सरांच्या घरचं शेवग्याचं झाड कोसळलंय. अरे मी जाऊन येतो सरांकडे. अहो अहो पण मला गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. सर, शोक आवरा सर. जोशी सर, आयुष्यभर तुम्ही संयमित राहिलात, दुःखद घटना सहन करत राहिलात आणि आज असं काय बांध कोसळल्यासारखं. सर, ऐकता ना माझं? सर, तुम्ही बघा ना, खिडकीत तुमची मुलगी आपल्या मुलांसह उभी आहे. तुमचा मुलगा सून कसे म्लान झालेत. सर प्लीज, प्लीज सर, शोक आवरता ना? जोशी, आता जीवनातले सारे संदर्भ संपले. हाच तर माझ्या मृत्यूचा मार्ग नसेल ना. असं काय म्हणतात जोशी सर? माझं संपूर्ण आयुष्यच ह्याच्याशी निगडत होत. सारं सुखदुःख ह्यालाच सांगितलं मी. माझा दुःखाचा भार होऊन तर हा कोसळला नसेल ना. सर, जोशी, माझ्या जगण्याचा आधारच गेला हो. आता उरलंय निरर्थक जीवन, आणि निरर्थक जीवन ही मृत्यूचीच पाऊलवाट आहे ना. निरर्थक कसं सर? तुमचा मुलगा, मुलगी, नातवंड. नाही नाही जोशी, जीवनात कुणीच कुणाचं नसतं. ज्याचा त्याचा मार्ग तो चालत असतो. कुठला तरी आधार त्याला गवसलेला असतो, बस एवढंच. सर, तुमचा आधार कोसळला असं तुम्ही म्हणता, पण ज्यांचा आधार तुम्ही स्वतः आहात तो कोसळून चालणार नाही. सर, तुम्ही तुमच्या घरच्यांचा आधार आहात. सर्वांना तुम्ही हवे आहात सर, हवे आहात. घरातल्या सर्वांना तुमचा आधार हवाय. आधार? मनातून कोसळलेला हा आधार? तुमच्या मुलांची शपथ आहे तुम्हाला सर. कुठलाही अविचार करू नका, कुठलाही अविचार करू नका प्लीज. कोसळण्याचे दिवस येईपर्यंत त्या झाडाने तुम्हाला आधार दिला होता ना. नैसर्गिक कोसळणं यात गैर नाही, ती निसर्ग प्रवृत्ती आहे. पण आयुष्यभर स्थितप्रज्ञ राहून आता मनानं कोसळणं ठीक नाही सर. हो, सावरा स्वतःला आणि सावरा तुमच्या मुलांना. सावराल ना सर? जोशी, मला हे जमेल का? मी फार कोसळलोय हो. जमेल सर. सर, उठा, सर्वांना जवळ घ्या. घ्या ना सर प्लीज. मी जोशी प्रयत्न करतो, खरंच करतो. ईश्वर साक्ष प्रयत्न करतो. जोशी, या आता. ऑफिसची वेळ होत आली असेल ना? ओके सर. मला सावरलं जोशी, नाही तर मी अविचारी झालो होतो. थँक्स गॉड. या 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 बाळांनो, जवळ या. तुळा माझ्याशी. असं दूर राहू नका. जवळ या, जवळ या. आधाराविना जगायची मला सवय नाही मुलांनो. आता तुमच्या आधाराने जगणार आहे मी, तुमच्या आधाराने जगणार आहे. मला सावरा मुलांनो, मला सावरा मुलांनो. श्रोते हो, आत्ताच आपण मराठी नभोनाट्य ऐकलत, कोसळत जाणारी झाडे. लेखिका होत्या शुभांगी भडभडे. यात सहभागी कलावंत सुनीती बोधनकर, सदाशिव बक्षी आणि जयंत पात्रीकर. निर्मिती सहाय्य होतं प्रदीप जारोंडे यांचं. सादर करते चंद्रमणी पेसेकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.